बारके पोरं का? श्रीराम एज्युकेशन चिपळूण विरुद्ध देवरुख स्पोर्ट्स ब या दोन संघादरम्यान सामना मैदानावरती पाहायला मिळेल. मित्र हो, प्रत्येक आजपर्यंत जेवढे स्पर्धा मी याचा समालोचक म्हणून केल्यात, प्रत्येक स्पर्धामध्ये लाईनमन म्हणून एक वेगळा माणूस असतो चुना आखण्यासाठी, आणि या स्पर्धेमध्ये स्वतः मंडळाचे सभासदच आपल्याला लाईनमनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या या चार लोकांसाठी. मंडळाचं टी शर्ट घालून ते उत्कृष्ट काम करतायत आणि सर्वांचं एक जबरदस्त योगदान आहे. लक्ष्मी पल्लीना स्पोर्ट्स क्लब पालीचे हे सर्व सभासद. विचार करा, स्पर्धेचं बक्षीस आहे 5,555 रुपये आणि त्या तुलनेत स्पर्धेचं जे आयोजन केलं आहे 13,000 माफ करा, चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली, त्यासाठी क्षमस्व. स्पर्धेचं पारितोषिक आहे 13,000 रुपये आणि त्या तुलनेत तुम्ही आयोजन पाहू शकता. एक जबरदस्त असं आयोजन. स्पर्धेचं आयोजन पाहून असं वाटेल की स्पर्धा 50,000ची आहे. 13,333 पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक 9,999 आणि महिला गट उद्या या ठिकाणी पाहायला मिळेल. महिला गटाचे सामने उद्यासाठी प्रथम पारितोषिक 5,555 आणि द्वितीय पारितोषिक 3,333. पारितोषिक आम्ही बरोबर सांगितलं होतं, फक्त थोडंसं महिला आणि पुरुष यामध्ये थोडीशी गडबड झाली. पण असता रे चिपळूण संघ यावेळेस आपल्याला मैदानावरती अटॅक करताना पाहायला मिळेल. उगाई प्रतिनिधी लगेच पंचांच्या टेबलवर या. कशाळी संघ प्रतिनिधी लाइव एक्शन में फिर से एक बार तहे दिल से स्वागत आप सभी का. कमेंट्री बॉक्स में से मैं संकेत पड़किल यहाँ पर मौजूद हूँ आपको बताने के लिए कि कौन सी टीम कैसे परफॉर्म कर रही है मैदान के अंदर. पहला स्लॉट इस वक्त देवरुख का दिखता हुआ 3 खिलाड़ी मौजूद है और ये एक जबरदस्त अटैक चिपळूण टीम का दिखता हुआ. अटैकिंग पोजीशन और एक बढ़िया जर्सी मैदान के अंदर दिख रही है. 3 खिलाड़ी स्लॉट के मौजूद है इस वक्त. ये धीमी गति के साथ जो कि शुरुआत होती हुई इस मुकाबले को, तीनों को खिलाने की कोशिश हो रही है मैदान के अंदर. टारगेट तो एक को करना करेगा, फोल्ड आया यहाँ पर अनसक्सेसफुल. तो ध्यान रखना पड़ता है कि आप किस दिशा में जा रहे हो, क्या कर रहे हो. ये सामने चांस मिलता हुआ और पॉइंट मिलता हुआ चिपळूण टीम को. फिर से एक बार वहां पर पोल डाई की कोशिश वहां पर की थी. 2 खिलाड़ी अभी भी मौजूद है. निर्धारित 7 मिनट का समय मैदान के अंदर मिलता है डिफेंस करने के लिए और सामने वाले अटैकिंग थी. आप अगर ज्यादा से ज्यादा खिलाड़ियों को मैदान के बाहर कर देते हैं तो आपको ज्यादा पॉइंट मिलते हैं. पिछले मुकाबले में हमने देखा फर्स्ट हाफ में मराठा मंदिर पाली टीम ने जो कि 11 पॉइंट निकाले थे, एक बढ़िया खेल दिखाया था.
फॉलो ऑन दिया था, बाद में थोड़े से वो बिछड़ गए, फिर से 4 पॉइंट की लीड ले ली वो लास्ट मोमेंट पर और वो जीता। क्या बढ़िया मुकाबला देखने को मिला मैदान के अंदर। ये 11 को टारगेट कर रहे शायद। बढ़िया दौड़ लगाई मैदान के अंदर, चैन में वहां पर खो दे दिया है। ये चांस मिलता हुआ और ये साइड टच। अंपायर जो कि कोऑर्डिनेशन में बढ़िया अंपायरिंग मैदान के अंदर, रेफरी की भूमिका में जो कि सारे स्टेट लेवल के और नेशनल लेवल रेफरीज हमें देखने मिलेंगे। फिर से एक बार फाउल। डोमिनेट करता हुआ एक खिलाड़ी, जर्सी नंबर 11 देवरुख का ये खिलाड़ी है। एक खिलाड़ी जो कि मैदान के बाहर जा चुका है पहले स्लॉट में, दूसरे स्लॉट में 2 खिलाड़ी खेलते हुए यहाँ पर 1-0 अब तक है पॉइंट्स। कशाची टीम विनंती असेल कृपया आपण मंडळाच्या सभासदांना स्टेजच्या इथे संपर्क साधायचा आहे। फर्स्ट प्लेट पे जो खो करने की स्टाइल है, बहुत से खिलाड़ी जो कि उसको फॉलो करते हैं मगर हमेशा सक्सेसफुल नहीं होती। और ये टच कर दिया, उसको भेज दिया बाहर। क्या कॉन्फिडेंस है, बढ़िया। एक चिल्लाहट के साथ उन्होंने बताया कि मैंने पॉइंट ले लिया है। आखिरी खिलाड़ी स्लॉट का बचा है, 2 पॉइंट्स अब तक मिले हैं। श्रीराम एजुकेशन चिपळूण टीम इस वक्त मैदान के अंदर जो कि थँक यू संकेत। मी राज सावंत यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। राजदादा सावंत। चार मिनिट कंप्लीट ना, 4 मिनिटला 2 प्लेयर होता। 4 मिनिट कंप्लीट बोला, 4 मिनिट कंप्लीट झाले। हाँ 4 मिनिट कंप्लीट। 4 मिनट जो कि कंप्लीट हो चुके हैं। आखिरी खिलाड़ी जो कि अभी भी डोमिनेट करता हुआ। चिपळूण और देवरुख के बीच चलता हुआ मुकाबला। फिर से एक बार वो फाउल, गलतियां बार बार हो रही है मैदान के अंदर। डोमिनेटिंग और ये पैर पर मार दिया नीचे से, और स्पीड थोड़ी सी कम हुई खिलाड़ी के ऊपर। 3 खिलाड़ी अभी नए स्लॉट के आए मैदान की, थोड़ी सी हड़बड़ी मचती हो। यहाँ पर चांस मिलता हुआ, मिला था मगर उसको जो कि तब्दील नहीं किया एक पॉइंट में। और ये 5 मिनट कंप्लीट हो चुके हैं। थँक यू संकेत। मी योगेश दादा लिंगायत यांना विनंती करतो त्यांनी राजदादा सावंत यांचं स्वागत करावं। संकेत। ये चांस और टच किया है जो कि जाएंगे बाहर। 4 पॉइंट। वो बाल बाल बचे वहां पर। कुछ मिनटों का खेल बाकी है। 1 नंबर को टारगेट कर रहे हैं शायद ये छोटे से खिलाड़ी है। क्या भाग रहे हैं मैदान के अंदर। 6 मिनट कंप्लीट, आखिर का मिनट बचा है। ये लास्ट मोमेंट पे कोशिश यहाँ पर हो रही है। बढ़िया खेल मैदान के अंदर, फॉल पे फॉल किए जा रहे हैं, सामने वाले को चांस दे रहे हैं जो कि
ये आखिरी खिलाड़ी बचा है डोमिनेट करता हुआ चिपळूण की टीम को। पता नहीं कब रेफरी की विसल बजेगी और शायद ये आखिरी खिलाड़ी सेकंड तक जो कि प्रयास करता हुआ, हल्का सा टच उसको हुआ और वो भी बाहर चला गया। दो बचे थे, ये दूसरा कहां पर छुपा था पता ही नहीं चला। और ये जो कि विसल बजी, पहला हाफ यहां पर समाप्त होता हुआ। 5 पॉइंट मिले हैं इस वक्त, जो कि चिपळूण टीम को। उन्होंने एक बढ़िया अटैक किया मैदान के अंदर, उसके बाद 5 पॉइंट्स उन्हें मिले हैं। दूसरी हाफ में किस प्रकार से यहाँ पर खेल चलता है देवरुख टीम का, वो देखना पड़ेगा। मिलते हैं लाइव एक्शन में फिर से एक बार दूसरे हाफ में। धन्यवाद। यानंतर होणारा सामना संगमेश्वर खो खो क्लब विरुद्ध सोंडा जुगाई कशेळी। पहिला पुकार या दोन्ही संघासाठी संगमेश्वर खो खो क्लब विरुद्ध सोंडा जुगाई कशेळी। संगमेश्वर खो खो क्लब आणि सोंडा जुगाई कशेळीच्या कप्ताननी मंचावरती यायचं आहे। संगमेश्वर खो खो क्लब आणि Players, please take positions. संगमेश्वर खो खो क्लब आणि सोंडा जुगाई कशेळीच्या कॅप्टननी ताबडतोब मंचावरती यायचं आहे। टॉस करून घेतला जाणार आहे। फोन लावतो, फोन जर लागत नाही मग नाही बॅगेत ठेवले फोन तुला समजायला पाहिजे ना, सर बोलवते तावडे सर बोलवते सेकेंड हाफ में फिर से एक बार तहे दिल से स्वागत। मिनटं मी सांगतोय ना 5 पॉइंट्स मिले हैं चिपळूण टीम को। अभी देखते लीड कैसे बनती है, क्या होता है सेकेंड हाफ में देखना पड़ेगा। क्या बढ़िया दौड़ लगाई वहां पर, चांस थोड़ा सा मिला था। ज्यादा दौड़ कभी कभी महंगी पड़ जाती है। ये मैराथन नहीं है, ये है खो खो। ये कोऑर्डिनेशन का खेल है, ये कॉम्बिनेशन का खेल है कि 9 खिलाड़ी, उनका एक कोऑर्डिनेशन बढ़िया होना चाहिए। हर एक चीज पर जो कि नजर बनी रहनी चाहिए। ये चांस मिलता हुआ और जो कि पहला खिलाड़ी मैदान से बाहर, पहला पॉइंट मिलता हुआ। देवरुख टीम को 2 खिलाड़ी बचे हैं। अभी किसी एक के पीछे भागेंगे तो टारगेट शायद हो सकता है वो खिलाड़ी।
स्पीड पकड़ा था मगर अंदर की तरफ घुसे। चांस यहाँ पर फिर से एक बार थोड़े से पीछे रहे खिलाड़ी। दोनों खिलाड़ी एक साथ कभी कभी तकलीफ देते हैं क्योंकि कॉम्बिनेशन और कोऑर्डिनेशन में थोड़ी सी गलती हो सकती है, तो शायद एक पॉइंट मिल सकता है सामने वाली टीम को। जो भाग रहे हैं, डिफेंस कर रहे हैं, उन्हें देखना पड़ेगा। ये चांस फिर से एक बार मिला, थोड़े से दूर वहां पर थे। पोल डाइव, क्या बढ़िया डाइव थी मगर अनसक्सेसफुल रही। खिलाड़ी काफी दूर थे पोल से, तो पोल के नजदीक जब होते हैं तब वो चांस मिलता है। तो चांस लेने के लिए वो स्टांस भी देना जरूरी है। आप कितना तेज दौड़ते हैं, किस प्रकार से आपकी दौड़ रहती है। नवीन असं एक आकर्षक असं बदल स्वामी भव्य जिल्हास्तरीय खो खो स्पर्धे श्री लक्ष्मीपल्लिना स्पोर्ट्स क्लब पाली एक नवीन आकर्षण। पुढील सामन्याचा टॉस संगमेश्वर खो खो क्लब सोंबा जुगाई कशेळी यांचा राज सावंत हे टॉस करतायत। संगमेश्वरने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे, संरक्षण घेतलेलं आहे। कशेळी आक्रमण करणार आहे। फिर से एक बार शुरुआत यहां पर 2 पॉइंट मिले हैं अब तक। टूर्नामेंट इतनी महत्वपूर्ण है कि बहुत से मेहमान आते रहते हैं, तो कमेंट्री में थोड़ा थोड़ा ब्रेक मिलता है। एक बड़ी टूर्नामेंट है इस रत्नागिरी की खो खो के माध्यम से अगर देखा जाए तो 5-2 3 पॉइंट की लीड अभी भी चिपळूण टीम के पास है। आखिरी खिलाड़ी बचा है, उसको ये पकड़ने के लिए बहुत बढ़िया कोशिश कर रहे हैं मगर वो सक्सेसफुल नहीं हो रहे। ये देखिए, ये बैलेंस बिगड़ जाता है और बाद में वो पोजीशंस वो सटीक होनी चाहिए। प्लेट्स हो, चाहे वो बॉक्स हो, सामने वाली लाइन हो, उसके बीच में आपकी नजर कहां पर है, आपकी डायरेक्शन कहां पर है, सभी चीजों को ध्यान रखना पड़ता है। अगर आप थोड़ी सी भी गलती करते हैं तो वो टाइम निकल जाता है उतना, मिनट्स में, यहां पर सेकंड्स में जो कि गेम चलता है। तो थकावट दिखती हुई चांस ले सकते हैं। वाह, बढ़िया खेल चलता हुआ मैदान के अंदर। आखिरी खिलाड़ी डोमिनेट करता हुआ। कभी कभी हम लोग बोल देते हैं कि आखिरी खिलाड़ी है, मगर वो जो दूसरा खिलाड़ी होता है कमेंट्री बॉक्स के सामने वाले कोने में कहीं तो छुपा हुआ रहता है, हमें दिखाई नहीं देता कभी कभी। लास्ट है ना, मगर ये लास्ट है कंफर्म्ड इस स्लॉट का। बढ़िया खेल चल रहा है जो कि दूर दूर लेके जा रहे हैं। ये चांस मेरा सामने और ये पकड़ लिया इस चांस को। न्यू स्लॉट इन 3 खिलाड़ी, फिर से एक बार 5-3 2 पॉइंट की लीड अभी भी चिपळूण टीम के पास। ये किसी एक को पकड़ना चाहेंगे, तीनों पे फोकस होगा। 5 मिनट का खेल यहां पर पूरा हो चुका है। चांस मिला था मगर थोड़ी सी वो दिशा अपनी बदली। होगी नीचे से कुछ लैंग्वेज की डिमांड आई है मेरे पास। थोड़ा मुकाबला गर्म होने दीजिए, अगले मुकाबले में जरूर सुनने को मिलेगी, सेकेंड हाफ थर्ड हाफ में। चाहे तो ये मुकाबले में भी मिल सकती है, मगर डिपेंड है कि सामने वाले खिलाड़ी कैसे खेलते हैं। चलिए 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 देखते हैं, 3 खिलाड़ी अभी भी है बाकी ये स्लॉट के।
चान्स मिळेल यावेळेस. अतिशय चुरशीचा सामना मैदानावरती पाहायला मिळेल. 5-3 यावेळेस मैदानावर पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा बाद. गुणसंख्या 5-4 यावेळेस मैदानावरती. जबरदस्त या ठिकाणी पाठलाग केला होता. पंचांचा इशारा येतोय. सेकंड हाफची या ठिकाणी समाप्ती. 4-5 अशी गुणसंख्या. पाहुयात कोणता संघ या ठिकाणी विजय संपादन करतोय. यापुढील होणारा सामना संगमेश्वर खो खो क्लब विरुद्ध सोंबा जोगाई कशेळी या दोन्ही संघासाठी दुसरा पुकार देण्यात येतोय. संगमेश्वर खो खो क्लब विरुद्ध सोंबा जोगाई कशेळी दुसरा पुकार.
आपल्या मध्ये की टाकायची मला आता आलंच नाही. हॅलो अटॅकिंग नमस्कार गाववाल्यानो. देवदेवसार निर्वसी निरांकार हैसरलो जागेवालो आणि नक्षीपल्ली नद्याच्या चरणी नतमस्तक होऊन पालीच्या या मालवणी आकाशवाणी केंद्रावरसून मी समालोचक संकेत पडकील मूळचं असे मी सिंधुदुर्गातलो तुमचं मनपूर्वक हैसर करताय स्वागत. बघा काय होता मैदानावरती 3 जिल्ह्यात ना बोग गावतात पाठसून धावतात सगळे. 7 प्लेट 8 प्लेट 9 खेळाडू 9 को येतलो सकाळी लक्षात ठेवा माझ्याकडनं. बॅक थोडस घसाटलं बघूया काय होता जा काय करूचा आता आताच करूचा कारण आमच्या मालवणात एक म्हण असा अर्ध मिरक सराक गेलो आणि बाळग्यान माटव बांधाक घेतलो. पावसाळा चालू जाऊच्या आधी तुमका माटव बांधायचं लागतो कारण त्याच्यानंतर जर बांधलात तर सगळा भुजान जातला. गुणसंख्या 5-4 ओपनाक 5 को क्लोजाक 4 को. बघूया काय होता परत एकदा 2 खेळाडू गावले डावली मारले मांजराची डावली मैदानावरती भाऊ गावली मात्र पंचांचा इशारा काय जेवण नाही. पंच जोपर्यंत इशारा येणार नाही तोपर्यंत 7 बराबर कोण नोंद घालूचो नाही. हिस्सेदार पोट हिस्सेदार आजूबाजूवाले सगळ्यांका बघून नंतरच पंच 7 बराबर नोंद घालतात. 4-5 पंच 10-12 पंच 7-5-50 पंच खो खो कापणाक लागतात. सगळ्यांची कळणं जर तुमच्या खेळावरती असता जबरदस्त असो खेळ मैदानावरती परत एकदा डावली मारली आणि त्याच जागेवर आणि पंचांचा इशारा होईल. गडी झालेला असा बाद गुणसंख्या 6 मैदानाच्या गेलो बाहेर. अर्ध्यांका हे काय कळाचा नाही की मी काय बडबडत येता ज्याका मालवणीत म्हटलं जाता काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. खेळात सगळे इतके मग्न असत पंचांचा इशारा परत एकदा फाऊलचो. सगळ्यांनी पंचांकडे लक्ष द्या. मालवणीत म्हटलं जाता हुलगे हुल आणि पंढरपूर. परत एकदा चान्स मांडीये थोपटता आत्मविश्वास दाखवता मैदानावरती. एक जबरदस्त खेळ अपेक्षित असा बघूया काय करतात ते आता. चिपळूण विरुद्ध देवरुख ह्या 2 संघादरम्यान हो जमलेलो सामनो. वायचरावा मध्ये भाषा बदलाक तू नका सांगा नको. मालवणीत मका आता रस उरलेलो असा ह्यो हाप जाऊ सर संपले नाही तो सर माझा तोंड बंद करूचोय नाही. गुणसंख्या 7-4 खालती बसलेल्यांका सुद्धा विनंती असतली वरती आमच्याकडे एक मॅन्युअल स्कोरर बसलो असा त्याका सुद्धा तुमची माहिती कळवत जाया कारण तुम्ही तडे याक लिहिताच आम्ही हडे काहीतरी दुसराच करतो. बघता भजी आणि मागता वडे. 7-4 गुणसंख्या. हुकमाचं एक को मैदानावरती रावला ज्याच्या पाठीर पण एकच असा देव देता आणि कर्म नेता. मैदानावर तो पडलो आणि शेवटी समोरच्या चान्स गावलो. परत एकदा हे 3 झिलगे मैदानात भाऊ गावतले. समोर खेळाडू होतो मात्र त्याचा स्पीड इतक्या होता की तो मैदानाच्या बाहेर मालवणी संघाचा झाला तर काकेत कवळी आणि गावाक हवळी. बघूया परत एकदा रनिंगला एक जबरदस्त सुरुवात असा काय खेळी होतली बघूया. दोन्ही खेळाडी बांगर पाड्यांसारखे एकत्र खेळताना आपणाक बहु गावतले. काही मिनिटांचा खेळ असा बाकी. जर्सी नंबर असा 3 मैदानावरती दुसऱ्या बाजून खेळता जर्सी नंबर 11 देवरुख संघाचे 2 जण हे खेळाडू. गेल्या वर्षीचो विजेतो संघ सुद्धा देवरुखचाच होतो. यावेळेस मात्र हे वेगळं देवरुखचा संघ आपणाक मैदानावरती बहु गावतलो. चिपळूण वाले बऱ्याच लांबसून इले असत त्यांका जिकाचा असताला. जबरदस्त खेळी मैदानावरती परत एकदा चान्स गावता. डिफेंडरांका या ठिकाणी प्रयत्न करूचो लागतो जबरदस्त कारण अटॅकर्सचा विचार केलो तर पिसावलेलो कुत्रो पाठी लागल्यासारखे तुमच्या सगळे पाठी लागलेले असत त्याच्यामुळे तुमका धरल्याशिवाय ते गप रावायचे नाही.
आणि डावली मारलेली असा 3 नंबरचा खेळाडू गेलो मैदानाच्या बाहेर. गुणसंख्या 10-4. बरोबर clock चालू. 2 मिनिटं. 1:54 झाले. परत एकदा फाऊल. घष्टी मारल्यान घष्टी. घष्टीचा अर्थ दुसरं होता. दुसरं अर्थ घेऊ नको. मैदानावर लक्ष द्या. हुलगी हुल आणि पंढरपूर मैदानावरती चालला. काय करूचात आताच करा. चान्स चुकलो. मैदानावरती आमच्या मालवणात एक म्हण प्रसिद्ध असा, करूक गेलो नरकासूर आणि झालो त्याचो शंकासूर. समोरनं चान्स होतो, तो स्वतः त्याच्या ताटात वाढून दिला. परत एकदा डावली मारल्यान पंचांकडे मागतात मारल्याने म्हणान, पंच तुमका तसे देऊचे नाही. पंच नॅशनल क्लिअर केलेले असत, सगळ्या गावचा पाणी पिलेले असत, तुम्ही जितकेकडे फिराक नाही तितकेकडे ते फिरा निघलेले असत. त्याच्यामुळे त्यांना फसवक बघू नको. खांबारसून डावली मारल्यान आणि फलंदाज बाद. मग आजपासून बॅटिंग सगळे करी होते. म्हणून म्हटलं एकदा फलंदाज म्हणूनच टाकतोय. 12-4 गुणसंख्या. चिपळूणवाल्यांचो जबरदस्त अटॅक आपणाक भोग गावता. डिफेन्स मात्र थोडस डळमळीत. पंचांकडे परत एकदा सांगतो, डावली मारूचा प्रयत्न केलेल्याने बघूया काय होतं. शेवटच्या क्षणात जबरदस्त चालू असलेले खेळ मैदानावरती 2 खेळाडू बाकी राहिलेले असत या सेटचे. दोन्ही बंदरपणे काय करतात बघूया. डावली मारल्या परत एकदा आणि पंचाने इशारा दिल्याने 7-12 ऑफिस सर ह्या मैदानावरती 2 असत. शेवटच्या क्षणात मारलेला मात्र पंचांचा इशारा काही योग नाही. गुणसंख्या झालेली असतात 13-4. हॅलो हॅलो. कोण रे? बाबरमधील आमचे
सगळ्यांनी जागा धरलेली असा. आता होतली सुरुवात. 13-4 अशी गुणसंख्या. विनंती असतली आम्ही युट्यूब लाईव्ह आणि कॉमेंट्री आमच्या दोघांच्या मंडपाखाली जर कोण उभे असतील तर त्यांनी बाजूक राहा, कारण मगासपासून आमका 2-3 वेळा हल्ल्यासारख्या झाला. तुमच्या कपाळावर जर हो मंडप पडलो तर आमका काय जाऊचा नाही, मात्र तुमका काहीतरी बराच जाताला. 13-4 मोठी लीड असा. बघूया काय होता. खांबलेरसून डावली मारूचा प्रयत्न केल्यान सुरुवात तर चांगली झालेली होती. आता गुण कितके मिळतात या बघूचा लागतला. 13-4 अशी गुणसंख्या असा. चिपळूण संघ असा आघाडीवर. परत एकदा फाऊल. मैदानावरती सगळ्यात मोठी चूक. वारंवार दडे तुमची नजर लागता. चांगली सुरुवात होती, मात्र काही या ठिकाणी फक्त दोघे जण चुकले यावेळेस. ज्याका मालवणीत म्हटलं जाता माका नाही तुका घाल म्हशीक. काय नाव ते युट्यूब नाही चॅनलचं नाव काय तुझ्या? स्पोर्ट्स क्लब वाल्यांका विनंती असतली माझी काहीतरी तुमका युट्यूबवर टाकू क्लिप घेऊची होती. मग या माका खूपच वेळ असा रात्री 12 नंतर. तोपर्यंत मैदानात काय झालं आमका कळाक नाही. 13-5 अशी गुणसंख्या असा. माका वाटता एक कोणतरी बाहेर झालो. गुलाबी जर्सी घालून हे खेळाडू आपणाक मैदानावरती बघूक गावतले. अजून मजा इल्ली असती जर वजीरचो नियम असता तर स्पर्धा आणखी लवकरात लवकर आटपूक गावली असती. पंचांकाव घराक जाऊक गावला असता आणि आमकाव घराक जाऊक गावला असता. पहिली अशी खो खोची स्पर्धा असतली जैसर 2 मॅन्युअल पंच बसले आहेत, एक खालती आणि दुसरे वरती. पहिल्या ऑफिसात खूप सारे तुमका डॉक्युमेंट बघूक गावतले. आमच्याकडे फक्त या कोरा पानाच असा ज्याच्यावर आम्ही फक्त एक एक टिक मारतो अंडरआर्म क्रिकेट सारखी. स्पोर्ट्स क्लबला पुढच्या वर्षी विनंती असतली आमका सगळ्यांका पुढच्या टायमाक एकटी करा स्पर्धा असतात तेव्हा. डावली मारल्यान आणि पंचांचा इशारो योग नाही. दिशा बदललेली. परत एकदा बघता भजी आणि मागता वडे. अर्ध्यांका कळाचा नाही मी काय म्हणतोय ता कोणाक नाही कळाक तर माका येऊन विचारा. मनात पाप धरू नको, कारण ज्याच्या मनात पाप त्याका पोरा होतली आपोआप. परत एकदा दोघे जण सौरभ माझ्या बरोबर बसले आहेत. एका बाजून सौरभ गराटे आणि दुसऱ्या बाजून सौरभ मयेकर. गराटे थोड्या वेळानं आणखी गारटो परतलो मैदानावरती. जबरदस्त थंडी आणि आमका एकदम टोकावर नेऊन बसवल्याने पहिलो दव पडलो तर आमच्याच कपाळावर पडतलो, पण आमच्यावरती असा छप्पर. प्रकाश जगातली स्पर्धा जबरदस्त या ठिकाणी आपल्या मैदानावरती बघू गावतली. काय तो कॉन्फिडन्स समोरच्या खेळाडूचो. जर्सी नंबर 2 बारकोसो असा पण सांगता माझ्या उंचीर जाऊ नको तुम्ही. जबरदस्त प्रयत्न त्याचे चालले आहेत. त्याका टार्गेट करू बघतात. चांगली खेळ त्याची मैदानावरती बघू गावता. तुमची गाडी कितकी मोठी असली तरी तुमच्या गाडी एक उतलूक एक बारकोसो जॅक पुरेसो असता आणि तो जॅक तुमका मैदानावरती लावताना तो खेळाडू आपणाक बघू गावता. जर्सी नंबर 2 चो खेळाडू. पोल डावी परत एकदा खांबारसून डावली. मी मंडळाच्या वतीने
हेमंत कांबळे यांचं स्वागत करण्यासाठी ओंकार पांचाळ यांना विनंती करतो की त्यांनी हेमंत कांबळे यांचं स्वागत करावं. शेवटला गावलो आणि स्वतः सुद्धा त्यांना ऍक्सेप्ट केले आणि खेळाडू वृत्ती जे का म्हणतात ती मैदानावरती बघू गावली. चांगल्या खेळाचं प्रदर्शन जर्सी नंबर 2च्या खेळाडूकडनं. चान्स गावलेला परत एकदा डावली मारायचा प्रयत्न करतात काय. 2 गेलो दुरी गेली इलो चौको. बघूया काय करता आता. परत एकदा डावली मारायचा प्रयत्न केल्यान मारतात काय बघूया. फुटबॉल आणि कबड्डी नंतर आणि त्याच्यानंतर खो खोचा जर विषय इलो तर पंचांका जितक्या पळाचा लागता तितक्यात प्लेयरांका सुद्धा पळाचा लागता. तो ने पंचांका तुम्ही बघलात तर खालसून वरपर्यंत धावत सुटले होत. कारण प्रत्येक खेळाडूवर नजर ठेवणे महत्वाची असा. नॅशनल पंच त्यांका उगीच गावाक नाही. जबरदस्त कामगिरी त्यांची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपला गावता. कशेळी संगमेश्वर. चला लगेच लाईन अप व्हा. बघा बसता काय हो दमलेलो असा. माका वाटतं बघ काय होता. शेवटच्या क्षणात गावलो. पंचांचा इशारा गेलो. 7-12 खालच्या नोंद घातली आणि खालच्या 7-12 नोंद घालतो आम्ही वरच्या पण 7-12 वरती नोंद घालून घेतली. शेवटची सेकंद बाकी असत. बघूया काय होता. आणि माका वाटतं चिपळून ह्या सगळा वन साइड करता. इतक्या लांबसून इले ते असेच जाऊचे नाही. चांगली सुरुवात जर्सी नंबर 11. यावेळेस मैदानावरती काय करता बघूचा लागतला. पंचांचा इशारो शिटी मारल्याने पुरे झालो तुमचं खेळ. आता थोडासा पाणी पिया. संगमेश्वर खो खो क्लब विरुद्ध सोमबाजूगाई कसेळी. पारस शेवटचा प्रकार आपण देण्यात येतोय. संगमेश्वर खो खो क्लब विरुद्ध सोमबाजूगाई कसेळी. संगमेश्वर संघ चला लगेच स्टेज समोर या.